तलवारी फिरवत दहशत माजवली, 2 आरोपी फरार। मिरवणुकीमध्ये तलवार फिरवत सार्वजनिक ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या 2 तरुणांविरोधात जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ही घटना 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी शहरात निघालेल्या मिरवणुकीदरम्यान घडली। 2 आरोपींनी मिरवणुकीमध्ये खुलेआम तलवारी हवेत फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली। या प्रकारामुळे मिरवणुकीचा उत्साह काही वेळासाठी थांबला होता। यावेळी घटनास्थळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शुद्धोधन नितनवरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न केला। मात्र आरोपी घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले। आरोपींवर गुन्हा दाखल, पोलीस शोधात। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितनवरे यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार मयूर जोगेंद्र तायडे आणि जोगेंद्र महादेव तायडे या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलीस अधिनियमाच्या कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। सध्या दोघे आरोपी फरार असून त्यांचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी पोलीस विविध पथकांची मदत घेत आहेत। स्थानिकांमध्येही या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। सार्वजनिक मिरवणुकीच्या दिवशी अशा प्रकारचा शस्त्रास्त्र प्रदर्शन म्हणजे कायदा सुव्यवस्थेला आव्हान असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज। या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। मिरवणुकीसारख्या सार्वजनिक कार्यक्रमात शस्त्र घेऊन फिरण्यास बंदी असूनही आरोपी कशा पद्धतीने मोकळेपणाने वागत होते, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। त्यामुळे यासारख्या घटनांवर त्वरित आणि कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे। पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करत आहेत। आरोपी लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात यावेत यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे। पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून स्थानिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। निष्कर्ष, उत्सवात अनुशासनही गरजेचे। आंबेडकर जयंतीसारख्या सामाजिक समरसतेच्या दिवशी अशा घटनांमुळे सणाची शांतता बिघडण्याची भीती असते। मिरवणुकीमध्ये उत्साह असावा, पण त्याबरोबरच अनुशासन आणि कायद्याचे पालनही आवश्यक आहे। कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, तरच समाजात कायद्याचा आदर आणि सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होईल। तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट।